नमस्कार मित्रांनो, विदर्भाच्या खादाळंबूमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर आज आपण बनवूया मसाल्याचे वांगे। तर मसाल्याचे वांगे बनवण्यासाठी मी छोटे साईजचे वांगे घेतलेले आहे। तर पहिल्यांदा मी ह्या प्रकारे वांगी चिरून घेणार आहे। अशा प्रकारे मी वांगे चिरून घेणार आहे सगळे। अशा प्रकारे मी सर्वच वांगे चिरून घेतलेले आहे आणि स्वच्छ पाण्याने धुवून सुद्धा घेणार आहे। अशा प्रकारे मी सर्व वांगे धुवून घेतलेले आहेत आणि आता चला बनवूया आपण मसाला। मसाला बनवण्यासाठी मी थोडी शेंगदाणे घेतलेली आहे आणि शेंगदाण्याची पूड काढलेली आहे। मसाल्यामध्ये मी 2 चम्मच तिखट टाकणार आहे, 1 चम्मच धनेपूड, 1 चम्मच गरम मसाला आणि चिमूटभर हळद आणि अर्धा चम्मच मीठ। यामध्ये मी थोडं तेल घालून चांगल्यापैकी पेस्ट बनवणार आहे। यामध्ये तुम्ही तेलाच्या ऐवजी पाणी सुद्धा वापरू शकता। आणि आता मी वांग्यांमध्ये मसाला भरून घेणार आहे। अशा प्रकारे माझं पूर्ण वांग भरून घेतलेलं आहे मी। अशा प्रकारे माझे सर्व वांग्यामध्ये मसाला भरून झालेला आहे। हा जो उरलेला मसाला आहे तुम्ही भाजीमध्ये यूज करणार आहे। आणि मी इथे भाजी बनवण्यासाठी एका टोमॅटोची प्युरी काढलेली आहे। मसाल्याचे वांगे बनवण्यासाठी मी इथे वांगी तुला भरून घेतलेले आहे। मसाल्याने कोथिंबीर घेतलेली आहे, कांदा घेतलेला आहे, लसूण आलं पेस्ट घेतलेला आहे आणि हा जो वांग्यामध्ये मसाला टाकलेला होता तो मसाला सुद्धा घेतलेला आहे मी। आणि इथे मी 3 बुटले तेल घेणार आहे। आणि मी तेलामध्ये 2-3 तेजपत्ते टाकून घेणार आहे। 1 चम्मच जिरे टाकणार आहे। बारीक चिरलेला कांदा टाकून घेणार आहे। कांदा चांगल्या प्रकारे लालसर होईपर्यंत मी परतून घेणार आहे। 1 चम्मच मी इथे अद्रक आलं लसूण पेस्ट घेतलेला आहे। अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच मीठ। आपला हा मसाला उरलेला असल्यामुळे मी बाकीच्या मसाल्याचं प्रमाण सुद्धा कमीच करणार आहे। एक चम्मच तिखट घेणार आहे, अर्धा चम्मच धनेपूड, अर्धा चम्मच मसाला आणि हे चांगल्या प्रकारे परतून घेणार आहे। तो आता मी यामध्ये टोमॅटोची प्युरी टाकून घेणार आहे। तुम्ही इथे टोमॅटो सुद्धा टाकू शकता। तो आता मी यामध्ये उरलेला मसाला टाकून घेणार आहे।
व यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेणार आहे, जेणेकरून आपला चांगल्या प्रकारे मसाला सुद्धा शिजून जातो. आणि 2 मिनिट मी झाकून देणार आहे. आपल्या मसाल्याला 2 मिनिट झालेले आहे. तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याला तेल सुद्धा सुटलेलं आहे. आता मी यामध्ये वांगे टाकून घेणार आहे. अशा प्रकारे माझे पूर्ण वांगे टाकून झालेले आहे. आणि आता मी हे परतून घेणार आहे. आणि आता मी हे 2 मिनिट झाकून देणार आहे. 2 मिनिट झालेले आहे आपल्या भाजीला. तुम्ही बघू शकता आपल्या वांग्याचा कलर सुद्धा बदललेला आहे. आणि वांग्यामध्ये मसाला जसाच्या तसाच आहे. तो मी यामध्ये थोडं पाणी घेऊन घेणार आहे, जेणेकरून आपले वांगे चांगल्या प्रकारे शिजून जाईल. व आता मी भाजी शिजण्यासाठी 20 मिनिट झाकून देणार आहे. भाजी शिजण्यासाठी मी इथे फ्लेम मीडियम साईजची केलेली आहे, जेणेकरून आपली भाजी चांगल्या प्रकारे शिजून जाईल. आपल्या भाजीला 20 मिनिट झालेले आहे. तर आता तुम्ही बघू शकता आपली भाजी चांगल्या प्रकारे शिजून गेलेली आहे. आणि आता मी इथे बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेणार आहे. तयार झालेली आहे. आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.